महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण महाराष्ट्रासमोर येत आहेत, अत्यंत भयानक आहेत. कोल्हापूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं एक मुस्लिम मुलगा ज्या पद्धतीनं त्याने खास करून हिंदू महिलांशी मैत्री करून, सलगी करून, त्यांच्यासोबत अनैतिक संबंध ठेवून त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. म्हणजे ही घटना इतकी भयानक आहे. मग कोणतरी उठतं आणि लव्ह जिहादवर बोलतं, त्याला नावं ठेवण्यापेक्षा या अशा वारंवार घटना घडतात म्हणून लव्ह जिहादवर आक्षेप घेतला जातो, हे मूळ आहे. परंतु कोल्हापूरच्या त्या नराधमाला खरं तर कठोर शासन झालं पाहिजे. पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल केलेलाच आहे, त्याला सुट्टी मिळणार नाही. त्याच्या वडिलांनी सुद्धा सांगितलं की माझा मुलगा अत्यंत नालायक आहे, आम्ही कोल्हापुरामध्ये राहणारी माणसं आहोत, त्याला फाशी जरी झाली तरी त्याची सुटका करू नका. याच्या अगोदर नाशिकमध्ये IT कंपनीमध्ये अशाच पद्धतीनं महिलांचं लैंगिक शोषण झालं. ठरवून हिंदू मुली निवडल्या गेल्या, त्यांच्या जवळ जाऊन अश्लील वर्तन करण्यात आलं आणि नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून म्हणजे हिंदू धर्माचे धार्मिक विधी करेपर्यंत अशा विकृती त्या ठिकाणी महाराष्ट्रात घडतायत. हे भयानक आहे. एका बाजूला आम्ही 100% म्हणतो की जाती जाती धर्माधर्मात सलोखा राहिला पाहिजे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे. परंतु ठरवून निवडून जर हिंदू मुलींचं त्या ठिकाणी लैंगिक शोषण होत असेल, त्यांच्यावर अत्याचार, बलात्कार, ब्लॅकमेलिंग होत असेल, आणि हा कोल्हापूरचा नराधम तुम्ही बघताय, हा म्हणजे याचं मोबाईल जर म्हणजे किंवा कॅरेक्टर तपासलं तर हा इतका विकृत आणि घाणेरडा आहे. याच्या मोबाईलमध्ये 10-15 महिलांचे, खास करून मुलींचे अश्लील व्हिडिओज आहेत, मेसेजेस आहेत, फोटो आहेत, आणि हा ब्लॅकमेल करून किंवा त्यांना वेगळ्या वेगळ्या अर्थाने, आणि हे सगळीकडे होतंय. खरं तर हिंदू मुलींनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आपली मुलगी काय करते, कुठं जाते, कुणाशी बोलते, कुणाशी फिरते, ह्या सगळ्या गोष्टी तपासणं यासाठी गरजेचं आहे. आणि मुलींनी सुद्धा, तुम्हाला काय हिंदूची मुलं काय खपलीत का सगळी? तुम्ही म्हणाल असं का बोलता? तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, किंवा तुमच्यावर अत्याचार झाला हे तुम्हाला कधी कळतं? ज्यावेळेस तुम्ही 10-20 वेळेस तोंड काळं केल्यानंतर. पण तुम्हाला फसवलं जातंय, ब्लॅकमेल केलं जातंय, तुमच्याविषयी अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं तुमचं लैंगिक शोषण केलं जातंय, लचके तोडले जात आहेत. त्यावेळेस तुम्हाला काहीच वाटत नाही का? बरं, एक महिला झाली, दुसरी महिला झाली, 10-20 महिला, एक पुरुष. या पोराच्या थोबाडावरचे खरं तर अजून म्हणजे झाड पण वाळलेला नाही. याला अजून तेवढी समज नाही जेवढी एखादा सराईत गुन्हेगार करू शकतो. परंतु आता ती हिंमत आलेली आहे आणि हे भयानक आहे. याचा अर्थ खरात प्रकरण जे झालं, नाशिकच्याच अशोक खरातनी 70-80 नाही, 100-200 महिलांचं लैंगिक शोषण केलं आणि योनी पासून काय काय प्यायला आणि खायला दिलं. तिथं सुद्धा हिंदू महिलाच होत्या. मग खरातला काय हिंदूंनी सर्टिफिकेट दिलं नाही, तू काही घाणेरडे धंदे कर. लक्षात घ्या, हे कायद्याचं राज्य आहे, लोकशाहीच आहे. स्वजातीतल्या किंवा आईवडिलांच्या मनाविरुद्ध सुद्धा लग्न जर मुला मुलींनी केलं तरी आईवडील त्याच्या विरोधात बोलतात. तुम्ही जातीच्या बाहेर, धर्माच्या बाहेर जाऊन हे असे घाणेरडे कृत्य करतात. ही विकृती ठेचली पाहिजे. आज भयानक घटना घडतायत आणि त्याला पाठीशी कोण घालतंय? राज्यकर्ते कुणी असू द्या, लोकप्रतिनिधी कुणी असू द्या, कोणतरी कुणाच्या जवळचा असतो आणि तो अशा गोष्टीला नंतर सपोर्ट करतो किंवा हे प्रेमाच्या नावावर उफळ्या आणणारे. अरे एक लक्षात घ्या, प्रेम प्रेम असतं, परंतु प्रेमात सुद्धा चांगल्या मुलींना दीडदमडीचे हे असेच विकृत माणसं त्या बिचाऱ्या पोरींना फसवतात, प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात.
ही गोष्ट सुद्धा न विसरता येणारी आहे, लक्षात ठेवा. आणि हे जाणीवपूर्वक प्रकरण सध्या महाराष्ट्रात तर बहुतांश प्रकरण पुढे येतात. अमरावतीमध्ये काय घडलं? अमरावतीमध्ये सुद्धा सांगितलं जातं की तो मुलगा मुस्लिम आहे आणि त्यांनी मुस्लिम महिलांचंच त्या ठिकाणी लैंगिक शोषण केलं. त्या अल्पसंख्याक विभागाचा त्यांचाच अध्यक्ष सांगत होता, हे बघा, स्त्री कुठलीही असू द्या, हिंदू असलो, मुस्लिम असो किंवा अजून कुठलीही, शेवटी तिच्या शरीराशी तिच्या मनाच्या विरुद्ध किंवा तिच्या सहमतीनं ज्या पद्धतीनं अश्लील कृत्य आणि अमानवीय कृत्य ज्यावेळेस होतात, तिच्या मनाच्या विरुद्ध ज्यावेळेस होतात, ते गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. झालंच ना तिथं महिलांच्या, त्याही महिलांचं लैंगिक शोषण झालं. त्या सगळ्या नराधमांना फाशी झाली पाहिजे. याचा अर्थ कोल्हापूरचं प्रकरण हे गंभीरच आहे. मी माहिती काढत होतो, माहिती घेतली, त्या बापांनी काय बोललं ऐकलं. कारण तुम्ही ज्या धर्मातले आहात आणि सगळे हिंदू आता तुम्हाला जगणं मगणं मरणं मुश्किल करतील किंवा तुमची जी कृती आता तोंड दाखवण्याच्या लायकीची नाही, म्हणून बाप म्हणतोय मुलाला मारून टाकलं तरी हरकत नाही. पण हे सगळे इतके वेळेस कृत्य करेपर्यंत बाप झोपला होता का, आई झोपली होती का, त्यांनी लक्ष का दिलं नाही. आणि तो नराधम पोलीस कोठडीमध्ये आता आहे. पोलीस घेऊन येत असतील किंवा त्याचा व्हिडिओ मी आत्ताच पाहिला. तो म्हणतोय, होय, माझं हे नाव आहे, अशा अशा पद्धतीनं मी लैंगिक शोषण केलं आणि माझा हा मोबाईल नंबर आहे. लक्षात घ्या, याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक शहरात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात किंवा देशात जाणीवपूर्वक मुस्लिम मुलं हिंदू मुलींना, महिलांना टार्गेट करतायत. हे गांभीर्यानं लक्षात घ्या. कोणाला कुठपर्यंत दारात आणायचंय का, घरात आणायचंय का, बाहेरच ठेवायचंय, याचा विचार झाला पाहिजे. आणि जाणीवपूर्वक हिंदू महिलांना, मुलींना टार्गेट करून त्यांच्या जर चारित्र्याशी, शरीराशी आणि भविष्याशी कोण खेळत असेल तर ही विकृती आहे. आणि ही विकृती ठेचली तर पाहिजेच, पण कायद्याने अशांना कठोर शासन करून आयुष्यातून हे उद्ध्वस्त केले पाहिजेत. कारण ही साधी गोष्ट नाही. आणि मोबाईलमध्ये सगळे पुरावेच आहेत, त्याच्यामुळे एव्हिडन्स नष्ट होऊ शकत नाही. खरात प्रकरणामध्ये महिला स्वतःहून जात होत्या, पण नंतर त्यांचे व्हिडिओ जास्त व्हायरल व्हायला लागले, मग ते पोलिसांकडे आल्या आणि तक्रारी देऊ लागल्या. म्हणून 8 महिलांचे गुन्हे आहेत आणि इतर 3-4 असे 12 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. असे नराधम वेचून काढले पाहिजे. कोल्हापूर मधला आरोपी मुस्लिम आहे, अमरावतीचा मुस्लिम आहे किंवा नाशिकचा मुस्लिम आहे, ही लक्षात घ्या, जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, ज्यांच्यामुळं हिंदू महिलांचं लैंगिक शोषण होत आहे. आणि याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. आणि ही विकृती कायद्याने गंभीर प्रमाणात महिलांचे स्टेटमेंट घेऊन ही फसवण्याचं काम करतायत, दिशाभूल करण्याचं काम करतायत. जातीयवाद्या, धर्मवाद्यांना काय राजकारण करायचं ते करू द्या, पण मला जे वाटलं, जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. सापडला तो चोर आहे, याचा अर्थ त्याच्यामुळे अख्खा धर्म बदनाम करायचा का, अजिबात नाही. याच्यामुळे जाती बदनाम करायच्या का, अजिबात नाही. परंतु जो सापडलाय आणि ज्याची म्हणजे मानसिकताच अशा पद्धतीची असेल, ही ठरवून केलेली विकृती आहे, ही कायद्याने ठेचणंच गरजेचं आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कायदा त्यासाठी सक्षम आहे, परंतु हिंदू महिलांनी, मुलींनी सुद्धा जागृत राहणं तितकंच गरजेचं आहे, जितकं इतर धर्माच्या महिलांनी सुद्धा जागृत राहणं गरजेचं आहे. शेवटी माझं वैयक्तिक असं मत आहे शेवटी, की महिलांना जात धर्म अजिबात नसते. त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार हे त्यांच्या मनाविरुद्ध केलेली कृती असते. आणि अशा प्रसंगी त्या नराधमांना कठोर शासनच झालं पाहिजे, हे प्रामाणिक मत आहे. जय शिवराय, जय भीम.